नमस्कार, आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। गावी आलेलो आहोत आम्ही आज। मस्त हिरवगार सगळं वातावरण इतकं छान आहे, सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, इतकं सुंदर वाटतंय। आणि मी आमच्या घराच्या समोर जे अळू उगवलेलं आहे ते अळू काढण्यासाठी आलेली आहे। आज आपण अळूची भाजी करणार आहोत। तर अळूच्या भाजीसाठी हे बघा, अळूची पानं मस्त आमच्याकडे उगवलेली आहेत आणि ह्या अळूची आज आपण भाजी करणार आहोत। पण त्याच्या आधी मी तुम्हाला आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते। मस्त हिरवगार आहे सगळं, हे बघा, मस्त सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे। पाऊस पडत नाहीये, तेवढ्यात मी अळू काढून घेणार आहे। समोर आमचं घर बघा, हे आमचं घर आहे। मस्त हिरवाईने नटलेल्या दरीमध्ये असं आमचं गाव आहे आणि ह्या गावात आमचं हे सुंदर घर, हे बघा, मस्त उंच झाडं आहेत, सागाची वगैरे भरपूर झाडं आहेत आमच्या घराच्या आजूबाजूला। गावी आलं ना की खूप छान वेगळंच असं वातावरण असतं, त्याच्यामुळे गावाला आल्यानंतर आम्हाला पुन्हा मुंबईत जावंसं अजिबात वाटत नाही। असं आमचं सुंदर गाव आहे। तर चला आपण आता अळू काढूया। हे बघा, ही अळूची पानं आहेत, मस्त एकदम स्वच्छ पानं आहेत, धुवायची गरज नाही, पण आपण धुवून घेणार आहोत। पण हे बघा, मस्त स्वच्छ पानं आहेत आणि इथे एक कळी आलेली आहे, ही बघा, ही आता कळी आहे। हे उमलल्यानंतर मी पुन्हा जमलं तर शूट दाखवेनच तुम्हाला। तर ही सुंदर अशी कळी आहे आणि आता ही आपण पानं काढून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी करणार आहोत, एक ट्विस्ट आपण या भाजीला देणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घराच्या आजूबाजूला भरपूर अळू उगवलेला आहे, भरपूर आहे सगळीकडे। हे बघा, इकडे पण भरपूर अळू आहे, ह्यातली पण आपण काढणार आहोत थोडीशी पानं। खूप रान झालेलं आहे सगळं, इथे थोडं सांभाळून यावं लागतं। हे बघा, आम्ही दोघंच आहोत, त्याच्यामुळे खूप काय पानं काढत नाहीये। आपण चणे घालून ही भाजी करणार आहोत, म्हणून ही थोडीशीच पानं मी आता घेतलेली आहेत। मस्त ताजा ताजा अळू, खूप छान चव लागणार आहे ह्याची। चला आता आपण ही स्वच्छ धुवून चिरून आणि ह्याची भाजी कशी करायची ते बघूया। चला घरात जाऊया। हे बघा, मस्त चूल पेटलेली आहे आणि त्याच्यावर आता आपण चणे उकडत ठेवणार आहोत। हे मी इकडे हंडी अशी आमच्याकडे आहे, त्याला बाहेरून राख लावून घेतलेली आहे, ते आता आपण चुलीवर ठेवूया। हे बघा, ह्याच्यात मी पाणी घेतलेलं आहे, आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर। पाणी छान उकळलं ना की आपण त्याच्यामध्ये हे चणे उकडायला ठेवणार आहोत। हे मी रात्री भिजत घातलेले होते चणे, ते आपण उकडून घेणार आहोत आता। हे बघा, पाण्याला आता मस्त उकळी आलेली आहे। आता आपण हे चणे त्याच्यात घालूया। चणे अर्धे अधिक उकळून झाले ना की मग त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि छान आता चणे हे मस्त शिजवून घेऊ। हे बघा, चणे उकडायला ठेवून 10 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून आता चेक करूया। हे बघा, मस्त अगदी चणे छान शिजलेले आहेत। हे बघा, 10 मिनिटात चणे बघा किती मस्त शिजले। गावच्या पाण्याची जादू आहे ही। मुंबईत कुकरमध्ये पण आपले चणे एवढे छान असे शिजत नाहीत, इतके मस्त असे हे चणे शिजलेले आहेत। आता आपण ह्या चण्यांमध्ये मीठ टाकून थोडी एक उकळी घ्यायची। हे बघा, अर्धा चमचा मीठ घालतेय मी। मीठ आत्ता घातलं ना म्हणजे चण्यांना व्यवस्थित मीठ लागेल, म्हणून आपण ते आत्ता घातलेलं आहे। आता हे थोडं आणखीन 5 मिनिट आपण उकडून देणार आहोत। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये, हे असेच उकडून घ्यायचे आणि मग तोपर्यंत मी अळू चिरून घेते। हे बघा, अळू आपण हे आता स्वच्छ धुतलेले आहेत, आता आपण हे चिरणार आहोत। हे बघा, आता हे अळू कसं चिरायचं ते मी तुम्हाला दाखवते। हे पान आहे ना, हे असं दुमडायचं, हे असं हातात पकडायचं आणि हे इकडे असं चिरायचं। हे एवढं आपल्याला टाकून द्यायचंय आणि हे पान घ्यायचंय। आता हे देठ पण आपण वापरणार आहोत भाजीला, तर देठ कसं वापरायचं ते दाखवते। हे बघा, हे थोडंसं असं चीर मारायची आणि हे असं देठ सोलून घ्यायचं।
हे बघा, हे असं पूर्ण सोलून घ्यायचं. हे बघा, आता इथून आपण साल काढून घेतलेलं आहे, त्याच बाजूने थोडं फोल्ड करायचं आणि हे असं खेचायचं की हे साल आपोआप निघून येतं. हे बघा, ही अशी आपण देठं सोललेली आहे. ही देठं पण आपण बारीक चिरून आणि भाजीमध्ये वापरणार आहोत. ह्याचं फक्त हा जो कट केलेला भाग आहे, जिकडनं आपण अळू कापून आणला, तो कापून टाकायचा आहे. हे बघा, हे बघा, आपलं देठसुद्धा चिरण्यासाठी तयार आहे आणि पानसुद्धा चिरण्यासाठी तयार आहे. तर आता ही सगळी देठं आणि पानं मी वेगळी करून आपण कसं चिरायचं ते देखील बघणार आहोत. हे बघा, आपली पानं सगळी आणि देठं वेगवेगळं करून झालेलं आहे. देठं मी सगळी सोलून घेतलेली आहेत. आता आपण हे चिरणार आहोत. तर ही पानं मी आधी बाजूला ठेवते आणि देठं चिरून घेते. हे बघा, ही देठं पण आपल्याला अगदी बारीक पातळ अशी चिरून घ्यायची. हे बघा, ही अशी पातळ चिरायची. हे नैसर्गिक अळू आहे, त्याच्यामुळे त्याची चव इतकी अप्रतिम लागते, मस्तच लागते ही अळूची भाजी एकदम. शहरात जे अळू मिळतं ते खतावर वाढवलेलं असतं. हे नैसर्गिक अळू, पावसाळी अळू आहे, त्याची खूप सुंदर चव लागते. हे बघा, हे असं मस्त आपण बारीक चिरून घेऊया आता सगळं. नंतर मग आपण पानं चिरणार आहोत. हे बघा, देठं सगळी आपली मस्त अशी बारीक पातळ चिरून झालेली आहेत. आता आपण पानं चिरून घेणार आहोत. पानं अशी 3-4 पानं एकत्र घ्यायची. हे बघा, अशी 3-4 पानं मी एकत्र घेतलेली आहेत. आता ही आपण बारीक चिरायची आहेत. पानं पण आपल्याला एकदम बारीक चिरायची आहेत. हे बघा, हे बघा, असं एकदम बारीक अशी ही पानं चिरून घ्यायची आहेत. फिरवत फिरवत अशी ही चिरायची आहेत पानं. ही आता बाकीची पण पानं मी अशी छान बारीक चिरून घेते. चणे उकडत आहेत तोपर्यंत आपण ही अळू चिरून घेऊया. हे बघा, मीठ टाकून चणे उकडून आपले छान तयार झालेले आहेत. आणि इथे मी आता चुलीवर मातीचं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता अळूची भाजी करणार आहोत. अळू आपण हा बारीक चिरून घेतलेला होता आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे मी. हा फक्त ठेचलेला आहे लसूण. या भाजीला लसूण भरपूर घातला ना की छान चव लागते. हे बघा, तेल घातलेलं होतं मी भांड्यामध्ये, आता लसूण घातलेलं आहे. लसूण छान परतून घ्यायचं आहे, मस्त खरपूस असा तळून घ्यायचा आहे लसूण. या भाजीला खूप काही तामझाम करायची गरज नाहीये. थोडेसे मसाले आणि लसूण ह्याच्यावरच ही भाजी अप्रतिम लागते अगदी. हे बघा, लसूण आता आपला छान परतून होतोय. हे बघा, लसूण आपला मस्त परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत. हे बघा, थोडीशी हळद घालतेय आणि हा आहे आमचा जगप्रसिद्ध मालवणी मसाला, तो आपण घालूया. तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. हे बघा, मस्त मसाल्याचा इतका सुंदर असा खमंग आलेला आहे ना, भारी एकदम मसाला परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये चणे घालूया. हे बघा, हे उकडलेले चणे आता आपण पाण्यासकट घालणार आहोत. मस्त एकदम झकास असा स्मेल आलेला आहे. चणे इतके छान शिजलेत ना. आता ह्या चण्यावर मी हे बुडकुलं ठेवतेय. ह्याच्यामध्ये पाणी आहे. हे पाणी गरम झालं ना की हेच पाणी आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर ह्या चण्याला छान उकळी आली की मग आपण त्याच्यामध्ये अळू घालणार आहोत. तोपर्यंत हे आता पाणी गरम होईल.
हे बघा, ह्या बुडकुल्यामधलं पाणी मस्त गरम झालेलं आहे. मी आता हे काढून ठेवते बाजूला. आणि चणे पण आपले मस्त शिजले. हे बघा, चणे पण आपले मस्त आता मसाल्यामध्ये मुरलेले आहेत छान. आता आपण त्याच्यामध्ये अळू घालूया. लसूण आणि मसाले ह्याच्यावरच ही आजची भाजी आहे. वाटण वगैरे आपण काही घालणार नाही आहोत. फक्त ओला नारळ खवणलेला मी वरून घालणार आहे. हा अळू आता छान भाजीमध्ये एकजीव करून घेऊया. अळू शिजायला काय वेळ लागत नाही, पटकन शिजेल. आणि चणे तर आपले मस्त शिजलेले आहेतच. चुलीवर आणि तेही मातीच्या भांड्यामधली भाजी. आहा, आज मस्त मजा येणार आहे जेवायला. गावी आल्यावर चुलीवर स्वयंपाक नाही केला तर मग काय त्याला मजाच नाही. आणि ते मातीची भांडी असली की आणखीन छान चव येते. आता हे आपण गरम झालेलं पाणी घालणार आहोत थोडं. आपण भाताबरोबर आणि चपातीसोबत ही भाजी खाणार आहोत, त्याच्यामुळे थोडं भाजीला रस्सा ठेवायचा आहे. चण्याला आपण मीठ घातलेलं होतं, आता अळू घातलंय म्हणून थोडंसं मीठ आणखीन घालते. हे बघा काय मस्त दिसतंय हिरवगार अळू. आता पुन्हा हे बुडकुलं आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत आणि भाजी शिजवून घेणार आहोत. चला, अळूची भाजी कितपत शिजली आहे ते बघूया. मस्त एकदम खूप छान असा घमघमाट सुटलाय भाजीचा. हे बघा, मस्त एकदम भारी आपली भाजी झालेली आहे. आणि हे जे आता ओला नारळ खवणलेला आहे तो घालूया. मस्त झटपट आपली अळूची भाजी तयार झालेली आहे. आता ही 4-5 कोकमं आपण घालणार आहोत आणि एकदा हलवून घेऊया. मातीच्या भांड्यात बनवली आहे ना, त्याच्यामुळे त्याची चव इतकी भन्नाट लागणार आहे ना. आता पुन्हा आपण त्याच्यावर हे बुडकुलं ठेवायचंय आणि एक उकळी काढून घ्यायची की आपली भाजी तयार होईल. आपण भाजी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत थोडासा. अळूची भाजी आपली तयार झालेली आहे, पण त्याला आता आपण ही ठिकरीची फोडणी देणार आहोत. ही एक छोटी पणती घेतलेली आहे मी. ती पणती आपण ह्याच्यामध्ये तापवणार आहोत चांगली. व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं होतं भाजीला आपण एक ट्विस्ट देणार आहोत. ह्या ठिकरीचा वापर करून आपण मस्त खुमासदार अशी फोडणी देणार आहोत, झणझणीत एकदम. ही व्यवस्थित अशी गरम करून घ्यायची. हे बघा, पणती आपली मस्त तापलेली आहे एकदम. आता ती काढून घेऊया आपण. परत आपण चुलीवर ठेवलेलं आहे. आता ह्या पणतीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्याच्यात आता हा लसूण घालूया. हे बघा, लसूण आपला मस्त तळला जातोय. थोडा लसूण आणखीन तळला गेला ना की त्याच्यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. हे बघा, हा मालवणी मसाला घालतेय मी. मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत, तर तो आत्ता आपण घालतोय सगळ्यात शेवटी. आता ही फोडणी जी आपण मस्त तयार झालेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकायची आहे. हे बघा, अळूच्या भाजीमध्ये डायरेक्ट आपण ही पणती टाकून देणार आहोत आणि वरून लगेच परत बुडकुलं ठेवायचं आहे. हे 2 मिनिट असंच ठेवायचं आहे आणि मग आपण ती पणती काढून घेणार आहोत. हे बघा, पणती आपण काढून घेतलेली आहे आणि फोडणी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. ही अशी फोडणी जेव्हा आपण देतो ना भाजीला, तेव्हा भाजीची चव इतकी अप्रतिम लागते ना की ती तुम्ही स्वतः चाखल्याशिवाय कळणार नाही. खरंच खूप सुंदर लागते ही अशी चव. तर आता ही फोडणी झालेली आहे करून आणि आपण ही पणती आता काढून घेतलेली आहे. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. अळू एकदम मस्त शिजलेला आहे. हे बघा, इतका सुंदर त्याचा खरंच घमघमाट एवढा भारी येतोय ना, काय सांगू तुम्हाला. एकदम मस्त अशी आपली अळूची भाजी झालेली आहे. आणि आपण त्याच्यामध्ये चणे एवढ्यासाठी घातलेत
की अळू कधी कधी आपल्याला थंड पडतं, पोटाला बाधू शकतं, म्हणून चणे गरम असतात म्हणून आपण चण्यांचा वापर केलेला आहे. तर अशी आपली ही अळूची आणि चण्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त आपली अळूची भाजी तयार झालेली आहे. आणि आता अहो जेवायला बसलेले आहेत. मस्त मोकळ्या वातावरणात अंगणात आमच्या जेवायला बसलेले आहेत. मागे हिरवळ तुम्ही बघू शकता, किती छान वाटतंय. करा सुरुवात आणि कसं झालंय ते सांगा. नाही मी आधी ही मस्त छान कुरकुरीत कापं खातोय मी. आपण आज देखील फणसाची कापं केलेली आहेत. निरफणसाची कापं आपण आज पण केलेली आहेत. आणि अळूची भाजी एक नंबर. मसाला वगैरे व्यवस्थित लागलाय ना? एकदम. वा. फणसाची कापं आपण आधी बनवलेली, ती पण खूप भन्नाट झालेली. आणि आजची देखील आता अहो सांगतायत छान झाली आहेत. आता अळूची भाजी खाऊन बघतायत. अशी अळूची भाजी मी खातो. एक नंबर. तो जो फोडणीचा म्हणजे ते डबल ठिकरी जे काय केलेलं आहे ना प्रकार, अप्रतिम आहे, अप्रतिम. म्हणजे जो खमंगपणा आणि अशी टेस्ट एकदम वाह, मस्त. ठिकरीची फोडणी एकदम झकास बसली आहे, एकदम झकास. एकदम वेगळा फ्लेवर वाटतोय. रेग्युलर तर आपण अळूची भाजी खातोच, पण अशी ठिकरीची फोडणी दिलेली भाजी ना खूप छान लागते. ते आता तुम्हाला दिसत असेलच अहोंच्या एक्सप्रेशनवरून. मला अळूची भाजी अजिबात आवडत नाही, पण ही भाजी एवढी अप्रतिम आहे की ही मी सर्व संपवणार होता. चला, असंच त्यांना कारल्याची भाजी देखील पूर्वी आवडत नव्हती, पण माझ्या हातची कारल्याची भाजी देखील त्यांना खूप आवडते. आणि ही कापं पण अतिशय अप्रतिम. त्या दिवशी केली होती ती पण मला खूप आवडली आणि ही पण अप्रतिम आहे. वा. चला, अहोंना तर दोन्ही पदार्थ खूप आवडलेले आहेत. तुम्हाला अळूची ही भाजी, ठिकरीची फोडणी दिलेली अळूची भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया एक छानशी कमेंट करा. चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे माझे असेच छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. धन्यवाद.